परळी नगर परिषदेसमोर बेमुदत हे आंदोलन केलेलं होतं की मराठा समाजाला हक्काचं मराठा भवन मिळावं म्हणून. आम्ही आंदोलन करत असताना परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगळ पोपट निगळ व तसेच पोपट निगळ यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या पत्र क्रमांक 862/2026 दिनांक 14/5/2026 त्यांनी आम्हाला हे पत्र दिलेले आहे आणि या पत्र आधारे त्यांनी आम्हाला मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा दिलेली आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही ह्या जागेचे कागदपत्र पाहिले त्यावेळेस ही जागा थोरले दत्तात्रय देवस्थान अंबाजोगाई या देवाची ही जमीन असल्याची वर्ग 2ची इनामी जमीन असल्याचं मराठा समाज बांधव म्हणून व त्याचबरोबर मराठा एक समाजातील एक ॲडव्होकेट म्हणून आमच्या निदर्शनास आल्यानंतर ही आमच्या मराठा आंदोलकाची आणि एकूणच मराठा समाजाची फसवणूक झाल्यामुळं आम्ही हे प्रकरण या ठिकाणी सर्व उपलब्ध कागदपत्र आज या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी आलो असता आम्ही हे आमच्या मराठा समाजाची फसवणूक करणारे परळी विधानसभेचे आमदार व तसेच नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे व तसेच परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हे निगळ साहेब व तसेच परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी दत्तात्रय देवस्थानची इनामी वर्ग 2ची जमीन आमच्या मराठा भवनला देऊन आमच्या सकल मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती केली आहे किंवा जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.